इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा। खूप दिवसांच्या प्लॅनिंग नंतर आज फायनली आम्ही निघालो अलिबागला। पालघरवरून आम्ही सकाळी 7:15ची ट्रेन पकडली, जिने आम्हाला नेऊन सोडलं दादर आणि तिथून आम्ही सेंट्रल लाईनने गेलो CSMTला। सकाळी काही खाऊन निघालो नव्हतो, त्यामुळे पोटात कावळे ओरडत होते। मग आपला बेस्ट ऑप्शन शोधला, तो म्हणजे मॅकडी, आणि तिथेच सोपू दादा आणि निकिता वहिनी आम्हाला भेटले, कारण की ह्या ट्रिपमध्ये तेही आमचे साथीदार होते। आम्हाला जायचं होतं M2M फेरीने, ज्यासाठी CSMT स्टेशनवरून भाऊसच्या धक्क्यापर्यंत टॅक्सीने जावं लागतं, पण भाडं जरा जास्तच झालं बरं का। त्यासाठी पण काही ऑप्शन्स आहेत आणि अशाच काही मनी सेव्हिंग ट्रिक्स मी तुम्हाला एंडिंगला सांगणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भाऊच्या धक्क्यावर पोहोचल्यानंतर आम्ही फेरी तिकीट्स आधीच बुक केलेली, तुम्ही तिथे जाऊन पण करू शकता। M2M फेरीचं पर हेड तिकीट होतं 570 रुपये। भलं मोठं ते जहाज होतं, ज्यामध्ये फक्त लोकच नाही तर तुम्ही कार बाईक घेऊन आलात तर त्याही लोड करू शकता। त्यांचे जर रिस्ट्रिक्टेड एरिया सोडले तर पूर्ण जहाजात तुम्ही कुठेही फिरू शकता। 11:10ची आमची फेरी होती सकाळची आणि डॉट 11:10ला जहाजाचा भोंगा वाजला आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। आणि जसं जसं जहाज पुढे जात होतं तशी तशी वाऱ्याची थंड लाट येत होती, कधी डावीकडे तर कधी उजवीकडे वळत रस्ता कापत आमचं जहाज पुढे जात होतं। जहाज समुद्रामध्ये जात होतं तशी हवाही थंड होत होती। दुपारच्या कडक उन्हातही मन एकदम शांत होतं। बघता बघता पलीकडचा तीर दिसायला लागला व आमचा 50 मिनिटाचा आनंददायी प्रवासही तिथे संपला। जहाज थांबल्यानंतर उत्सुकता होती गाड्या कशा पद्धतीने बाहेर पडतात ह्याची। तेच पाहण्यासाठी बराच वेळ आम्ही वरती बसून राहिलो। गाड्यांच्या टोटल 5 रांगा होत्या आणि कोणीही कसंही जाऊ नाही शकत बरं का। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्या पद्धतीनेच एक एक रांग ते सोडत होते आणि गाड्यांचा तो नजारा बघण्यासारखा होता। फेरीतून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला पायी एक 300-400 मीटर चालावं लागेल। तिथे तुम्हाला बोगीज पण भेटतील, पण थोडं वेट करावं लागेल आणि ती सेवा फ्री आहे। बाहेर पडल्यानंतर भरपूर डमडम मॅजिक उभ्या होत्या। आम्हाला जायचं होतं मांडवावरून नागावला आणि त्यासाठीचं भाडं होतं 800 रुपये। आम्ही 4-5 जणांना विचारलं, पण भाडं तेवढंच। मग शेवटी आम्ही डमडम केली आणि तिथून निघालो। आमचा प्रवास होता मांडवा, अलिबाग आणि त्यानंतर नागाव असा। 24 ते 25 किलोमीटरचा हा प्रवास असेल। डमडममध्ये गप्पा मारत मारत 45-50 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही थेट पोहोचलो PG विलामध्ये। आमच्या विलाचं नाव होतं PG विला। आम्ही 2 दिवसांसाठी हा विला बुक केला होता। आम्हाला हा विला कितीला पडला, इथे काय काय सुविधा वगैरे आहेत, हे सगळं मी तुम्हाला एंडिंगला सांगणार आहे, सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पोचायला वेळच झाला, त्यामुळे आम्ही बॅग्स ठेवून लगेच जेवायला गेलो।
डमडमवाल्या काकांनी सांगितलं होतं की इथे महेश नावाचं एक हॉटेल आहे, तिथे आवर्जून एका वेळेचं तरी जेवण जेवाच तुम्ही, म्हणून तेच ट्राय करण्यासाठी आम्ही निघालो. विलापासनं 15 मिनिटांच्या अंतरावर होतं महेश लंच होम. आम्ही एक चिकन थाली, एक पापलेट थाली आणि एक सुरमई थाली ऑर्डर केली आणि सोबतच कोंबडी वडे होते आणि बोंबील फ्रायही मागवले. सकाळपासनं एका बर्गरवर होतो, त्यामुळे वेळ न घालवता जेवणाला सुरुवात केली. जेवण खूपच छान आणि खूपच स्वादिष्ट आणि प्राईससुद्धा अगदी रिझनेबल. भावांच्या भांडणाअखेरीस तुम्हाला तिथे 3 लंच होम दिसतील. आम्ही जेवलो ते ह्या महेशमध्ये. लाईट लाईट हे मला नको सोबत त्याला द्यायचं बघा. स्विमिंग पूलमध्ये बराच वेळ खेळल्यानंतर आता ठरलं की जरा बीचवर पण जाऊन येऊ. पण त्याआधी एक नजर ह्या विलाकडे फिरवा, कारण की बघताय ना, फेरी लाईट्सची इथे काहीच कमी नाहीये. म्हणजे पूर्ण विलामध्ये आउटसाइड एरिया जो आहे, आउटडोअर एरिया पूर्ण फेरी लाईट्सने भरलेला आहे आणि सोबतच खूप वेगवेगळे सेल्फी पॉइंट्स पण त्यांनी दिलेले आहेत आणि इतकं छान वाटते. तरी इथे आम्ही जास्त फोटो नाही काढले, पण खूप सुंदर ॲटमॉस्फिअर होतं आणि इतकी छान वाईब पण होती. सगळे रेडी झालो आणि मग निघालो प्रिंगल खाता खाता बीचकडे. बीचवर जाता जाता आम्हाला थोडं लेटच झालं. विलापासनं बीचचं अंतर अगदी 5 मिनिटाचं आहे, पण आम्ही लेटच गेलो. जरा थोडा वेळ गप्पा मारल्या, थोडंसं फिरलो आणि त्यानंतर भूक लागली म्हणून आलो साहिलमध्ये. महेश नंतर जो कुठलं हॉटेल तुम्हाला ट्राय करायचं असेल नागावमध्ये तर साहिल हे आहे. तिथे आम्ही मांदेली फ्राय ऑर्डर केली, पण ॲज सच भूक नव्हती म्हणून आम्ही विचार केला की आपण विलावर जाऊ आणि डायरेक्ट तिथेच ऑर्डर करूया. विलावर पोचलो आणि थोड्याच वेळात जेवण पण आलं. ह्या वेळेस आम्ही ऑर्डर केलेलं क्रॅब थाली, त्याच्यानंतर मटन थाली होती. चिकन सगळ्यांना दुपारी खूप आवडलेलं म्हणून चिकन पण ऑर्डर केलेलं. सोबत कोंबडी वडे होतेच, सोलकढी होती, असं बरंच काय काय होतं. आणि या सुंदर अशा ॲम्बियन्समध्ये आम्ही सर्वांनी जेवणाचा खूप सुंदर असा आस्वाद घेतला. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us high. असा काहीसा होता हा आमचा नागावमधला पहिला दिवस. PG विलाबद्दल बोलायचं झालं तर 3 बेडरूम, हॉल, टोटल 4 बाथरूम. तुमची जरी 10 किंवा 15 जणांची फॅमिली असली तरी तुम्ही आरामात येथे राहू शकता. बाहेर सुंदर असं स्विमिंग पूल आहे, सोबत आंब्याचं आणि सफेद जांभळाचं झाड. विलापासून बीच, हॉटेल अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहेत. आम्ही हा विला 2 नाईटसाठी बुक केलेला, सो आम्हाला हा पडला 12,000त. ते पण आम्ही वीकडेजमध्ये बुक केलेलं, त्याच्यामुळे प्राईस थोड्या कमी होत्या. पण तुम्ही जर सॅटर्डे संडेचा प्लॅन करत असाल तर प्राईस नक्कीच जास्त असतील, कारण की सॅटर्डे संडेनुसार प्रत्येक गोष्टीच्या प्राईस इथे वाढतात.
टिप्स आणि ट्रिक्सबद्दल सांगायचं झालं तर CSMTवरून भाऊच्या धक्क्यापर्यंत जाण्यापेक्षा तुम्ही मस्जिद रेल्वे स्टेशनवरून भाऊच्या धक्क्यापर्यंत जा. त्याच्याने तुमचे पैसे पण वाचतील आणि तुमचा टाईमही वाचेल. आम्हाला माहिती नव्हतं, त्यामुळे डायरेक्ट आम्ही CSMTला जाऊन आणि रिटर्न आलो. दुसरं म्हणजे तिथे हॉटेलमध्येच जेवण प्रेफर करा, कारण की तुम्ही जर बाहेरून मच्छी वगैरे घेत असाल आणि जर बनवायला द्याल तर त्याची प्राईस बऱ्यापैकी जास्त असते. म्हणजे ते पर KG मागे चार्ज करतात. सो तसंही आपलं बिल त्याच्यामागे खूप वाढते. त्यापेक्षा तिथे सगळे जे हॉटेल्स वगैरे आहेत ते लंच होम टाईपच आहेत, म्हणजे घरगुतीच सगळं मिळतं. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये जा किंवा रेस्टॉरंटमध्ये जा आणि तिथेच जेवा. सर्व लोकेशन्स आणि डिटेल्स मी सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्ही असा काही प्लॅन करत असाल फॅमिलीसोबत तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडून जितकं होईल तितकी मी तुम्हाला हेल्प करेन. एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि ही तर अजून सुरुवात आहे. उद्याचा दिवस तर खूपच सुंदर आणि खूपच स्पेशल असणार आहे, कारण की नेक्स्ट डेला आम्ही केलं सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि फुल धम्माल. आणि त्यामध्ये पण बरंच काय काय झालं ते तुम्हाला कळेल पुढच्या ब्लॉगमध्ये. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा, मी रिप्लाय देईन. आणि काय कसा वाटला व्हिडिओ तेही मला कळवा. आणि पुढचा व्हिडिओ मस्त असणार आहे, अगदी सुंदर, अगदी भन्नाट, फुल ऑन धम्माल. त्याच्यामुळे बिलकुल विसरायचं नाही पुढचा व्लॉग बघायला. आणि हा व्लॉग फटाफट लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट पण करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत